कधी काळी ज्यांनी देशाचं नाव उंचावलं त्या दोन नावांभोवती आज उभा आहे प्रश्नचिन्हाचा वादळ. शिखरावरून थेट चौकशीच्या टेबलापर्यंत. कोणत्या गूढ आर्थिक जाळ्याने ओढले भारताचे दोन क्रिकेटर शिखर धवन आणि सुरेश रैना. सट्टेबाजी, पैसे, परदेशी खातं आणि बेकायदेशीर जाहिरातीचं जाळं, आणि त्यात अडकलेले आपलेच हिरो. नमस्कार, मी सैफ तांबोळे आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. आज आपण उलगडणार आहोत त्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची गोष्ट जी क्रिकेटच्या मैदानाबाहेर घडली, पण ज्याचा आवाज संपूर्ण देशात घुमतोय. एकेकाळी भारतीय संघात धडाकेबाज फटकेबाजी करणारा शिखर धवन, त्याचं नाव आले की लोक म्हणायचे गब्बर आला रे. आणि सुरेश रैना फिल्डरवर झोपवणारा, रन घेण्यात चपळ आणि शांत पण प्रभावी व्यक्तिमत्व. पण गेल्या काही वर्षांपासून दोघेही जाहिरातींच्या जगात, ब्रँड डील्समध्ये, इव्हेंट्समध्ये दिसायला लागले. जगभर प्रसिद्ध कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये चेहरे झाले होते. पण या सगळ्या ग्लॅमरच्या मागे दडलेलं होतं एक काळं सावट, सट्टेबाजी सावट. ईडीच्या तपासात समोर आलं एक नाव, 1xBet. हा एक ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्म, जगभर प्रसिद्ध पण भारतात कायद्याने बेकायदेशीर. हा प्लॅटफॉर्म स्वतःला गेमिंग कंपनी म्हणून दाखवत होता, पण प्रत्यक्षात इथे चालत होती मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टेबाजी. टीम जिंकणार कोण, बॅटिंग की बॉलिंग, असं विचारून लोकांकडून करोडोंमध्ये पैसे घेतले जात होते. ते पैसे मग परदेशातल्या खात्यात वळवले जाते, शेल कंपन्यांच्या माध्यमातून. आणि इथेच सुरू झाला ग्लॅमर जाळं. या प्लॅटफॉर्मला भारतात प्रसिद्ध करण्यासाठी क्रिकेटर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटीजना घेतलं जात होतं. एका एजन्सीद्वारे 1xBet सारख्या बेटिंग कंपन्या भारतीय बाजारपेठेत पाऊल ठेवत होत्या. त्या एजन्सीने काही स्टार प्लेयर्सशी संपर्क साधला. सर, फक्त जाहिरात करायची आहे, ब्रँड ग्लोबल आहे, कायदेशीर आहे, मोठं नाव आहे. आणि इथेच झाली चूक. शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी त्यांच्या इमेजवर विश्वास ठेवून तो जाहिरातीचा करार केला. त्यांनी स्वतः सट्टेबाजी केली नाही, पण ज्यासाठी जाहिरात केली तो ब्रँड बेकायदेशीर बेटिंगचा केंद्र निघाला. ईडी म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, भारतमधल्या आर्थिक गुन्ह्यांवर नजर ठेवणारी सर्वात ताकदवान यंत्रणा. 2023 साली ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी मनी ट्रेलचा मागोवा घेतला. ज्या मार्गाने पैसे परदेशात जात होते त्यात काही पेमेंट गेटवे आणि जाहिरात डील्स संशयास्पद वाटल्या. त्यात दिसली दोन मोठी नावे, धवन आणि रैना. ईडीने लगेच चौकशी सुरू केली. डिजिटल पुरावे, बँक स्टेटमेंट, म्युच्युअल फंड होल्डिंग्स सर्व तपासले गेले. आणि मग 2025च्या नोव्हेंबरमध्ये आली ती बातमी ज्याने क्रीडा विश्व हादरलं. ईडीने शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्या एकूण 11 कोटींचा मालमत्तेवर जप्ती केली. ईडीच्या दस्तऐवजानुसार शिखर धवनची 4.50 कोटींची स्टारवर मालमत्ता जप्त, सुरेश रैनाचे 6.64 कोटींचे म्युच्युअल फंडचे जप्त. ही कारवाई करण्यात आली प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002 अंतर्गत. ईडीचे म्हणणं आहे या दोघांना दिलेले पैसे बेकायदेशीर बेटिंगच्या उत्पन्नातून आले होते, त्यामुळे हा प्रोसिड्स ऑफ क्राईम ठरतो. या बातमीने क्रिकेट विश्वात खळबळ माजली. धवन, रैना हे दोघं देशासाठी खेळलेले जनतेचे लाडके नायक. लोकांनी प्रश्न विचारले, हे शक्य आहे का? हे दोघे गुन्हेगार आहेत का? पण वास्तविकता थोडी गुंतागुंतीची आहे. तपासात समोर आले की दोघांनी थेट सट्टेबाजी भाग घेतला नाही, पण त्यांना मिळालेले पैशांचे स्रोत संशयास्पद होते. म्हणून ईडीने अटॅचमेंट ऑर्डर काढला. त्यामुळे ही जप्ती तात्पुरता आहे आणि पुढील चौकशीवर अंतिम निर्णय होईल. या बातमीवर दोघांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं, धवन आणि रैना हे दोघेही कायद्याचे पूर्ण पालन करतात. त्यांना कोणतेही गुन्हेगारी संबंध नाही. त्यांनी फक्त जाहिरात करार केला होता. धवनचं म्हणणं, मी माझ्या सर्व ब्रँड डील्सची कायदेशीर तपासणी करतो. ईडी कडून मिळालेलं नोटीस मी ताबडतोब सहकार्य करून स्पष्टीकरण दिला. रैनाकडूनही असंच उत्तर, मी कोणत्याही बेकायदेशीर कामात सहभागी नाही. मी भारतातल्या कायद्याचा सन्मान करतो. पण तरीही तपास अजून सुरू आहे. ईडीच्या मते 1xBet आणि त्याचे सहयोगी कंपन्या सरोगेट ब्रँडिंगच्या माध्यमातून बेकायदेशीर बेटिंगचा प्रचार करत होत्या. या ब्रँडच्या जाहिराती काही टीव्ही चॅनल्स, युट्यूब व्हिडिओ, स्पोर्ट्स इव्हेंटवर दिसत होत्या. त्या जाहिरातींनी भारतीय प्रेक्षकांना गेम खेळा, जिंका, पैसे कमवा असं सांगून आकर्षित केलं. आणि त्यामागे चालू होता एक मोठा मनी लॉन्ड्रिंग चेन. हा पैसा कुठून येतो आणि कुठे जातो, ईडीच्या रडारवर आलेले आकडे सांगतात. भारतीय युजर्स बेटिंग ॲपवर पैसे जमा करतात. ते पैसे परदेशी खात्यात वळवले जातात. तिथून मार्केटिंग पार्टनर म्हणून काही पैसे सेलिब्रिटीजना जाहिरातीसाठी दिले जातात. पण हे सर्व पैसे काळ्या पैशातून आलेले असतात. म्हणून ज्याने जाहिरात केली त्यांचं नाव थेट मनी ट्रेलमध्ये आलं. आणि तेच धवन आणि रैना यांच्या बाबतीत झालं. बातमी फोडताच सोशल मीडिया पेटला. फॅन्सने ट्विट केलं, गब्बर असं कसं करू शकतो? रैना तो तर सगळ्यांचा आवडता होता. तर काही जण म्हणाले, प्रूफ निघेपर्यंत कोणालाही गुन्हेगार म्हणणं योग्य नाही. त्याचवेळी क्रिकेट एक्सपर्ट्स म्हणाले, ही घटना एक मोठा धडा आहे. सेलिब्रिटींना जाहिरात करताना कायद्याची तपासणी नक्की करायला हवी. PMLA कायद्यानुसार जर कोणत्याही व्यक्तीने बेकायदेशीर उत्पन्नातून आलेल्या पैशांवर मालकी दाखवली तर ती मालमत्ता प्रोसिड्स ऑफ क्राईम म्हणून जप्त होऊ शकते. ईडीने दोघांनाही नोटीस दिल्या आहेत. त्यांचे इन्कम ट्रेल, कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स मागवले आहेत. पुढील टप्प्यात
या प्रकरणाचा मूळ मास्टरमाइंड कोण, कसे पैसे भारत बाहेर गेले, कोणत्या एजन्सीने करार केला, हे सगळं उघड होणार आहे. भारतामध्ये सट्टेबाजी कायदेशीर नाही, पण तरीही ऑनलाईन ऍप्स, व्हॉट्सअप ग्रुप्स, टेलिग्राम चॅनेल्सवर मोठ्या रकमेचा खेळ चालतो. ईडी, सायबर सेल, क्राईम ब्रांच यांनी अनेकदा अशा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पण या प्रकरणाने हे दाखवून दिलं, आता सट्ट्याचा हात सेलिब्रिटींच्या ब्रँडिंग पर्यंत पोहोचला आहे. सामान्य लोक म्हणतात, आमचे आयडल जर अशा प्रकरणात गुंतले तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा. तर काही जण म्हणतात त्यांनी चुकून करार केला, पण हेतू गुन्हेगारी नव्हता. मात्र कायदा सांगतो, अज्ञान म्हणजे गुन्ह्याचं स्पष्टीकरण होऊ शकत नाही. जर पैसे बेकायदेशीर स्रोताचे असतील तर त्यावर जप्ती अटळ आहे. सध्या दोघांवर फक्त मालमत्ता जप्तीची कारवाई झाली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच खरा निर्णय होईल. जर दोघांनी सर्व कागदपत्र सादर करून पैशांचा स्रोत कायदेशीर दाखवला तर ही जप्ती उचलली जाऊ शकते. पण जर पुरावे मजबूत निघाले तर केस क्रिमिनल प्रोसिडिंग पर्यंत जाऊ शकते. ही घटना फक्त धवन रायनापुरती नाही, ही घटना संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी एक इशारा आहे. पैसे, ग्लॅमर आणि ब्रँड डीलच्या झगमगाटात कायद्याचा बाण हरवू देऊ नका. कारण एकदा विश्वास तुटला की फक्त इमेज नाही तर लोकांच्या मनातली आदराची ज्योत देखील निवते. तर ही ती गोष्ट क्रिकेटच्या मैदानातून झेपावलेले दोन स्टार्स आणि त्यांच्या भोवती गुंतलेले एक गूढ आर्थिक जाळं. ईडीचा तपास सुरू आहे, पण प्रश्न अजूनही तोच, हे सगळं फक्त एक ब्रँडिंग मिसअंडरस्टँडिंग होतं की या मागे आहे एखादा मोठा मास्टरमाइंड. मैदानावर जेल घेणं सोपं असतं, पण कायद्याच्या जाळ्यातून सुटणं नसतं. धवन रैना केस आपल्याला शिकवते, गुन्हा कधी मोठा कधी लहान नसतो, तो फक्त सुरू होतो एका निर्णयाच्या क्षणातून. पुन्हा भेटू एका नव्या गुन्ह्याच्या गुंतागुंतीत. तोपर्यंत एकच लक्षात ठेवा, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नसतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.